हालेलुया. तर आय बिलीव्ह की तुम्ही आपल्या चर्चचे मेसेज यूट्यूबवरती पाहत आहात आणि जर कोणता रविवारचा संदेश तुमचा मिस झाला तर तुम्ही घरी बसून तो नक्की ऐकावा, की जेणेकरून तुम्हाला आपल्या चर्चमध्ये जिथे आपण जातो तिथे काय चालू आहे याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आमेन. तर लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन, या वचनावरती आपण प्रभू आपल्याला चालवत आहे. हरवलेले शोधावयास व तारावयास. आमेन. कोण आलेला आहे? मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. आणि एक भाग आपण त्याचा पाहिला होता की हरवलेले शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि हरवलेले त्यांनी काय केलेलं आहे? शोधून काढले आहे. पण आता ज्यांना शोधून काढलेलं आहे ते आता काय करणार आहेत? जे शोधून काढलेले आहेत, जे हरवलेले होते एका टायमाला, पण आता त्यांना काय केलेलं आहे? शोधून काढलेलं आहे. तर ते शोधून प्रभूने शोधलं आहे, त्यांना सापडलंय. पण जे शोधले गेले आहे, जे सापडले गेले आहे, ते आता काय करणार आहे पुढे? समजतंय? आपण पाहिलं होतं की उदळ्या पुत्र हरवला होता, पण शुद्धीवरती आल्यानंतर तो सापडला गेला, पण परत हरवला का? परत त्याचं बापाचं घर सोडून गेला का? त्या बाईचं नाणं हरवलं होतं, पण ज्यावेळेस तिला सापडलं परत हरवलं का? परत हरवलं का? नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, एखादी गोष्ट आपली हरवली आणि ती जर आपल्याला सापडली तर ती आपण कशी ठेवतो? जपून ठेवतो. आपण तिला खूप सांभाळून ठेवतो आणि ती जशी किंमत आहे तिची, जसं आपण पाहिलं, जशी तिची किंमत आहे, जसं तिचं मोल आहे, तशा रीतीने आपण तिची काय करतो? काळजी घेतो. जर तुमचं सोन्याची वस्तू हरवली असेल आणि ती जर सापडली तुम्हाला, तर तुम्ही ती परत गाफील रीतीने ठेवत नाही. पैशाचं पाकिट तुम्ही ठेवलं होतं आणि नंतर विसरून गेलात आणि ते हरवलं, पण हरवलं होतं, पण तुम्ही ते हुडकून काढलं, शोधून काढलं आणि शोधून काढल्यावरती परत ते पैशाचं पाकिट इकडे तिकडे असंच ठेवत नाही. आपण त्याला त्याच्या सेफ डिपॉझिटमध्ये काय करतो? ठेवतो. बरोबर की नाही? हालेलुया. आमेन. करता ना तसं? का परत इकडे काढलं तिथं ठेवून दिलं? आपण त्या गोष्टी, जशी त्याचं मोल आहे तशा रीतीने आपण हरवलेली गोष्ट सापडल्यावरती त्याला सांभाळून ठेवतो आणि जीवापार सांभाळतो. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, आपण हे नैसर्गिक जीवनामध्ये देखील करत असतो. की खूप वेळेस ज्यावेळेस आता पावसाचा सीझन येणार आहे, खड्डे दिसतात, असे खड्डे दिसतात, पण आता पाण्याने भरलेले खड्डे दिसतील, हे का नाही? आणि कधी एखाद्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडला, पाय घसरून, चिखलामध्ये पाय घसरून जर पडला, तर तुम्ही तसेच तिथे आनंदाने बसून राहत नाही, हे का नाही? आपण पहिले बघतो की मुझे किसने देखा है, मला कोणी बघितलं तर नाही ना. कोणी बघितलं नाही तर मग काय प्रॉब्लेम नाही, पण कुणी बघितलं तर मग प्रॉब्लेम आहे का नाही? हे आपल्यामध्ये नाही, लेकरांमध्ये देखील आहे. लहान लेकरांमध्ये देखील तुम्ही ऑब्झर्व करू शकतात हे का नाही? की मला जर काही झालं, लागलं, पडले, मला कुणी बघता कामा नाही. जर बघितलं तर मग जास्त एम्बॅरेसमेंट वाटते, मग जास्त लागल्यापेक्षा जास्त लागतं, दुखल्यापेक्षा जास्त दुखतं मग, हो की नाही? हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आपल्याला ज्यावेळेस जिथे पडले, ज्या रस्ता आहे तो
त्या ठिकाणामधून आपण परत जात असताना आपण त्या ठिकाणाची काय करतो, बारीक रीतीने पडताळणी करतो. बाबा मी इकडनं जाताना मी पडले होते, माझा पाय घसरला होता, मी पडलो होतो, आणि म्हणून त्या ठिकाणामधून जात असताना आपण सांभाळून जातो. आपण सांभाळून जातो. आणि जर पडलो नसेल, फक्त थोडंसं स्लिप झालेलं असेल तर मग जास्त सांभाळून जात नाही, आपण तरी बिंदास डेअरिंग करून जातो. आणि पडलो असेल, पडता वाचला असेल तर नेक्स्ट टाईम थोडंसं अजून लक्ष देऊन जातो. पण पडलो आणि 4 लोकांनी पाहिलं असेल तर मग त्या ठिकाणाहून जाताना आपण तो स्पॉट कधी विसरत नाही. अरे बाबा इथे मी पडले होते, इथं मी पडलो होतो आणि मला याने पाहिलं त्याने पाहिलं, मी इकडनं जाणारच नाही, मी आता इकडनं जाणार नाही. कारण की तिकडनं जाताना माझ्या संगती काय झालं, अपघात झाला, माझ्या संगती वाईट घटना घडली. आणि म्हणून आपल्या जीवाचं आपण रक्षण करतो. आपल्या जीवाचं आपण काय करतो, रक्षण करतो. आपल्या मनाचं आपण रक्षण करतो की बाबा इकडनं जायचं नाही. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, आज मला तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की प्रभूने तुम्हाला तारण दिलेलं आहे. प्रभूने तुम्हाला त्या सर्व दलदलीमधून शोधून काढलेलं आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला त्या सर्व घाण गटारामधून बाहेर काढलेलं आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला त्या सर्व पापिष्ट गोष्टीपासून वेगळं केलेलं आहे. आणि याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपलं तारण झालेलं नाही आहे. जोपर्यंत याची जाणीव आपल्याला होत नाही तोपर्यंत आपलं तारण झालेलं नाही आहे. पण ज्याचं तारण झालेलं आहे तो त्या ठिकाणामध्ये, त्या परिस्थितीमध्ये असताना बघतो की मी या ठिकाणामध्ये, या अवस्थेमध्ये, या जीवनामध्ये माझा स्वभाव, माझे विचार, माझा जीवितक्रम कसा होता आणि मला प्रभूने कसं बदललं आहे, मला प्रभूने कसं बदललेलं आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो त्या परिस्थितीमध्ये परत आल्यानंतर तो आठवण करतो, अरे मी असा पहिले करत होतो, अशी मी पहिले करत होते, आता मी तसं करता कामा नये, असं मी ते करता कामा नये. आणि जर हे काय होतं तुमच्यामध्ये, ती गोष्ट जी आपण पहिल्यांदा करायला आनंद वाटत होता ती आता करताना आपल्याला काय वाटते, लाज वाटते. किंवा ती गोष्ट आपल्याकडून तुमचं घडलं तर आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. का? कारण की प्रभूमध्ये आल्यानंतर, प्रभूमध्ये तुम्ही समर्पित झाल्यानंतर तुमच्यामध्ये प्रभू एक नवीन जीवन उगम करतो. प्रभू तुम्हाला एक बॉर्न अगेन, ज्याला आपण म्हणतो बॉर्न अगेन एक्सपिरियन्स देतो. प्रभू तुम्हाला नवीन जन्माचा अनुभव देतो आणि तुमच्यामध्ये एक नवीन जन्म ख्रिस्तासाठी होतो. हालेलुया. आणि म्हणून जुना माणूस जुन्या गोष्टीचा याच्या पुढे शोध करत नाही. त्याला त्या किळसवाणी वाटतात, त्याला त्या तुच्छ वाटतात, त्याला त्या गोष्टींचा तिटकारा वाटतो. आमेन. समजून घ्या, मी खूप महत्त्वाच्या पॉईंटकडे येत आहे की जुन्या माणसाला ज्या सवयी पहिल्या त्याला प्रौढी मिरवत होता ज्या गोष्टीमध्ये, आता त्याला त्या गोष्टी करण्यामध्ये काय वाटते, वाईट वाटतं, लाज वाटते, दुःख होतं त्याच्याकडनं झालं तर. का त्याला दुःख होतं? कारण की त्याच्यामध्ये एक नवीन आत्मा प्रभूने जागृत केलेला आहे आणि तो आत्मा त्या प्रभूचा शोध करत असतो. आमेन. तो आत्मा त्या प्रभूचा शोध करत असतो आणि शोध करताना प्रभूला ज्या गोष्टी आवडत नाही त्या जर झाल्या तर त्या आत्म्याला खिन्नता वाटते, त्या आत्म्याला वाईट वाटतं, त्या आत्म्याला दुःख होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की प्रभूने जर तुमचं तारण केलेलं आहे, प्रभूने जर तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमच्यामध्ये ही जिज्ञासा आहे की मला प्रभू विषयी अजून जाणून घ्यायचं आहे,
ते तुम्हाला नाही आहे, पण तुमच्या ठाई असणाऱ्या आत्म्याला काय आहे, ती उत्सुकता आहे. कारण की बायबल सांगतं जगाचा आत्मा जगाच्या गोष्टींचा काय करतो, शोध करतो, पण देवाचा आत्मा देवाच्या गोष्टीविषयीचा शोध करतो. हालेलुया. कोरिन्थीकराच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये तुम्ही जर वाचाल घरी तर तुम्ही जण वाचा. दैहिक स्वभावाचा माणूस दैहिक गोष्टींकडे जातो, पण आध्यात्मिक स्वभावाचा माणूस आध्यात्मिक गोष्टींचा काय करतो, शोध घेतो. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, आय डोंट नो तुम्हाला लक्षात आहे की नाही, की बघा ज्या वेळेस जोपर्यंत शॉल आणि ज्याला शौल म्हणत होता, ज्यावेळेस त्याच्या बापाची गाढवी हरवली होती, तो कोणाचा शोध घेत होता? ज्यावेळेस त्याच्या बापाची गाढवी हरवली होती, बायबल सांगतं शमूएलच्या पुस्तकामध्ये, पहिल्या शमूएलच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर बायबल सांगतं त्याच्या बापाची गाढवी हरवल्यानंतर तो त्याच्या गाढव्या हरवल्यानंतर कोणाचा शोध करत होता? सापडण्यासाठी संदेष्टाचा शोध करत होता, की संदेष्टाला मी शोधून काढल, कारण की जर संदेष्टाला मी शोधलं तर माझी गाढवी कुठे आहे मला समजतील. हालेलुया. कारण की गाढवांना त्यावेळेस मिस कॉल देऊ शकत नव्हता. गाढवांना किती ओरडलं तरी ते गाढव परत त्याला काय आवाज देणारे नव्हते. कारण त्यावेळेस गाढव म्हणजे काय, आजच्या BMW आणि ॲम्बॅसिडर्स. त्यावेळेचे गाढव म्हणजे आजच्या घरासमोर लागणाऱ्या BMW आणि ॲम्बॅसिडर्स. आणि म्हणून त्याच्या बापाची गाढवी हरवल्यानंतर तो संदेश त्याला शोधत होता, शोधत फिरत होता, की जर मी संदेशाला शोधून काढलं तर संदेशला परमेश्वर त्याला दाखवेल की त्याचे गाढवे कुठे आहेत, आणि मग मला त्या ठिकाणी जाऊन माझे गाढवे भेटतील. आणि अशाच रीतीने म्हणून त्याने शमूएलला शोधून काढलं. कोणाला शोधून काढलं? कारण की त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये कोण संदेष्टा होता? शमूएल संदेष्टा होता. आणि त्यांनी शमूएलला शोधून काढलं. शमूएल कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये, कुठे जाणार आहे, यांनी सगळं पत्ता लावला. त्याने संदेशाला शोधण्यासाठी तो कुठे जाणार आहे, त्याचा पुढचा प्लॅन कुठे आहे, पुढची मीटिंग कुठे आहे, तो कोणत्या एरियामध्ये जाणार आहे, हे सगळं माहिती काढली आणि तिकडे जाऊन गेला. आणि मग शमूएल त्याला भेटतो आणि मग शमूएल त्याला सांगतो की तुझी गाढवे अशा अशी तुला भेटणार आहेत. 1 2 3 त्या टप्पे जे त्याच्या जीवनामध्ये होणार आहे ते त्याला सांगतो की प्रभूने तुला निवडलेला आहे, तुझा राज्याभिषेक होणार आहे. बघा देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत शाऊल देवाच्या माणसाचा शोध करत होता, संदेशाचा शोध करत होता, परमेश्वराचा हात त्याच्यावरती होता. आमेन. जोपर्यंत तो देवाच्या माणसाचा म्हणजे संदेशाचा शोध करत होता, देव त्याच्या जीवनामध्ये काय करणार आहे हे परमेश्वर त्याला प्रगट करत होता. जोपर्यंत तो संदेष्टा म्हणजे कोण आहे? देवाचं मुख आहे, देवाचा मेसेंजर आहे. जोपर्यंत तो संदेशाचा शोध करत होता, त्याच्या जीवनामध्ये गोष्टी अलौकिक होणार होत्या, आशीर्वादित होणार होत्या, आणि झाल्या. पण ज्या वेळेस त्याने संदेशाला सोडून त्याच्या नंतरच्या काळामध्ये जात असताना त्याने काय विचारलं की माझ्यासाठी अशी कोणीतरी स्त्री पकडून आला जिला भूतविद्या ठाऊक आहे. असं कोणीतरी पकडून आला ज्याला भूतविद्या ठाऊक आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस त्याने संदेशाला शोधणं सोडलं, देवाचा हात त्याच्यावरून निघून गेला. ज्यावेळेस त्याने देवाला शोधणं सोडलं, तो कोणाचा शोध करू लागला? कोणाचा शोध करू लागला? लिसन. बघायचं तुम्हाला ते वचन, पहिलं शमूएल याचा 28वा अध्याय
आणि 7वं वचन ऐका. 1 शमूएल याचा 28वा अध्याय 7वं वचन. तेव्हा शाऊल आपल्या सेवकांना म्हणाला, शाऊल आपल्या सेवकांना म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा. बघा कोण शोधा? भूतविद्या प्रवीण स्त्री. याच्या आधी कोणाला शोधत होता? संदेश त्याला शोधत होता. आता कोणाला शोधतोय? भूतविद्या असणारी प्रवीण स्त्री म्हणजे कोण? चेटकिनीला शोधत होता. कोणाला? चेटकिनीला शोधत होता. तुम्ही ज्या गोष्टीचा शोध करत आहात, तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे लागलेले आहात, ते सगळे आत्मे तुम्हाला येऊन चिटकतील. तुमचा काही त्याच्यामध्ये विचार नसेल, तुमचा काही त्याच्या मागचं इंटेन्शन चुकीचं नसेल, किंवा तुम्हाला त्या गोष्टीचे परिणाम माहिती नसतील की ही गोष्ट काय होईल पुढे जाऊन. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? ती थोडीशी गोष्ट त्याचा परिणाम काय होऊ शकतो खूप वेळेस याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. पण त्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली की माझ्यासाठी अशी स्त्री बघा जी भूतविद्या प्रावीण्य आहे. आणि त्यांनी ती स्त्री पाहिली आणि तिने कोणाला परत बोलावलं? शमूएलाच्या आत्म्याला बोलवलं. आणि शमूएल म्हटला की मला कशाला बोलवलं? तू उद्या मरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा या पृथ्वीमध्ये राहत असताना देवाच्या लेकरांनो, तुम्ही ज्या गोष्टीचा शोध करता त्या सर्व आत्मे तुम्हाला येऊन चिटकतील. जर तुम्ही जगाच्या गोष्टींचा शोध केला तर जगाचे सगळे आत्मे येऊन तुम्हाला चिटकतील. मी असं राहायला पाहिजे, मी तसं राहायला पाहिजे, मी अशी दिसले पाहिजे, मी तशी दिसले पाहिजे, मी सुंदर दिसण्यासाठी मी काय काय करू शकते, मी अजून तरुण दिसण्यासाठी काय काय करू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेणार त्या सर्व आत्मे तुम्हाला येऊन चिटकणार. संदेश काय म्हणतो माहिती आहे? संदेश म्हणतो जर एखाद्या व्यक्तीचं जर कॅरेक्टर तुम्हाला बघायचं असेल, इफ यू वॉन्ट टू सी अ कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन, तर तुम्ही त्याच्याकडे नका बघू. तुम्ही त्याच्याकडे बघू नका. त्याच्या आजूबाजूला कोण आहे, त्याची मित्रमैत्रिणी कशा आहेत, त्याची संगत कशी आहे. बिकॉज संदेश म्हणतो बर्ड्स ऑफ सेम फेदर्स फ्लाईज टुगेदर. बर्ड्स ऑफ फेदर्स फ्लाईज टुगेदर. बगळ्यांमध्ये कावळा दिसणार नाही तुम्हाला उडताना. समजतंय? बगळ्यांचे थवेचे थवे उडतात. बगळ्यांचे थवेचे थवे उडतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला कावळा दिसणार नाही. आणि कावळ्यांच्या थवेमध्ये कबूतर दिसणार नाहीत. कबुतराच्या थव्यामध्ये साळुंकी दिसणार नाही. आणि साळुंकीच्या ग्रुपमध्ये मोर दिसणार नाही. बर्ड्स ऑफ फेदर्स फ्लाईज टुगेदर. सारखे विचारांचे, सारखे काय म्हणतो आपण त्याला, मनाचे लोक एकत्र राहतात, उठतात, बसतात, फिरतात. आणि म्हणून जर एखाद्याला जर तुम्हाला ओळखायचं आहे, पारखायचं आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीकडे नाही त्याच्या आजूबाजूला बघा की हा कोणत्या लोकांमध्ये उठतो, बसतो, कोणत्या लोकांसंगती बोलते आणि फिरते. मग तुम्हाला समजेल की हा व्यक्ती कशा प्रकारचा आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आपली संगत जपणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज तुम्ही, प्रभूने तुम्हाला शोधून काढलेलं आहे. प्रभूने तुम्ही हरवलेले होता पण तुम्हाला त्याने हुडकून काढलेलं आहे, शोधून काढलेलं आहे. पण आता तुम्ही शोधून काढल्यानंतर, प्रभूने तुम्हाला नवीन हृदय दिल्यानंतर तुम्ही त्याचा शोध घेता का? तुम्ही त्याचा शोध करता का? हालेलुया. बघा बायबल काय सांगतं. स्तोत्र संहिता याचा 14वा अध्याय आणि 2रं वचन, साम्स चॅप्टर 14 वर्स 2. बायबल काय सांगतं ऐका देवाच्या लेकरांनो.
कोणी समंजस आहे काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. हालेलुया. कोणी समंजस आहे काय, कोणी देवभक्त. देवभक्त म्हणजे काय? देवभक्त म्हणजे देव 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 करणारा नाही, फक्त माझ्या देवाला काय आवडतं तो त्याचा शोध घेतो. माझ्या प्रभूला काय आवडत नाही त्याचा पण शोध घेतो. माझ्या प्रभूला काय चालतं काय चालत नाही याचा तो शोध करत असतो. हालेलुया. कोणी समंजस उरला आहे का? पुढे कोणी कोणी देवभक्त आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. स्वर्गातून मानवांकडे मनुष्याकडे त्याने अवलोकन केलं. म्हणजे काय? त्याने लक्ष दिलं. लक्ष दिलं म्हणजे काय? दुसऱ्या भाषेमध्ये परमेश्वर पण शोधतोय की माझा शोध कोण करत आहे. अरे मी तर यांना सोडवलंय, मी तर यांना वाचवलंय, मी तर यांना गुलामगिरीमधून काढलंय. हे तर फारोच्या दास्यामध्ये होते, फारोच्या गुलामगिरीमध्ये जगत होते. मी तर त्यांना तिथून काय केलंय, आता बाहेर काढले. पण आता मला काय पाहिजे हे लोक जाणण्याचा प्रयत्न करत आहे का? माझी इच्छा काय? व्हॉट आर माय स्टॅट्यूज? माझी इच्छा काय, माझे विचार काय, मला समजून घेण्यासाठी हे लोक आतुर आहे का? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, इथे बसलेल्यांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रभूने तुमचं धारण केलं असेल, प्रभूने तुम्हाला नवीन जीवन दिलं असेल, प्रभूने सगळ्या घाणीमधून तुम्हाला बाहेर काढलं असेल, ओ तुमची नवीन जन्माची साक्ष देखील असेल, पण याच्या पुढे काय? तुम्ही प्रभूचा शोध घेत आहात का? तुम्ही प्रभूचा शोध घेत आहात का की माझ्या प्रभूला काय पाहिजे, माझा प्रभू काय करू इच्छित आहे? हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत शमूएलचा शोध करत होता, देवाचा हात त्याच्यावरती होता. पण ज्या वेळेस देवाचा हात निघून गेला, तो दुष्ट आत्म्याचा शोध करू लागला. आज प्रभू शोध करत आहे की कोणीतरी माझा शोध करत आहे का? कोणीतरी माझा शोध करत आहे का? देवाच्या लेकरांनो, बघा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो. नाउ लिसन. ऐका. योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 33वं वचन वाचूया. बघा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या सोबत आहे. ओके. शोध कराल आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की जिथे मी जातो तिथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हालाही आता सांगतो. आमेन. ओके. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो. नो नो नो, दॅट इज ओके. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? अजून एक वचन वाचतो, समजतं तुम्हाला तो काय म्हणत आहे. की प्रभू येशू म्हणतोय की अजून थोडा वेळ मी तुमच्या सोबत आहे, पण मी जसं यहूद्यांना सांगितलंय तसं तुम्हालाही सांगत आहे. अजून थोडंसं वचन एक वाचतो, तुम्हाला अजून क्लिअर होईल. त्याच योहान शुभवर्तमानमध्ये 7वा अध्याय 36वं वचन वाचूया. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 36वं वचन. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले. 7वा अध्याय 36. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही. सी पहिला काय म्हणतो तो 8व्या अध्यायामध्ये की मी थोडा वेळ तुमच्या सोबत आहे, मी थोडा वेळ तुमच्या सोबत आहे, नंतर तुम्ही माझा शोध करताल. तुम्ही माझा
शोध करताल पण मी तुम्हाला सापडणार नाही. हालेलुया. म्हणजे अशी वेळ येणार आहे, अशी वेळ येणार आहे की हे लोक प्रभूचा शोध करतील. आता देवाच्या लेकरांनो सध्याची परिस्थिती काय आहे की इस्रायल प्रभूचा शोध, प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही, पण सर्व इस्रायल, सर्व यहुदी लोक देवाचा वचनाचा खूप बारकाईने शोध करत आहेत, बारकाईने शोध करत आहेत. आणि ही वेळ जवळ येत आहे की ते बारकाईने शोध करत असताना देखील सध्या त्यांना काहीही समजत नाहीये की काय चाललेलं आहे. आणि म्हणून ते प्रभूला जवळ करू शकत नाही, प्रभूवरती विश्वास ठेवू शकत नाही, पण भयानक प्रयत्न करत आहेत. सर्व तिकडचे रब्बी, रब्बोनी, सगळे तिकडचे गुरु. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते की मी थोडा वेळ तुमच्या सोबत आहे, पण अशी वेळ येत आहे की तुम्ही मला शोधताल पण तुम्हाला मी दिसणार नाही. हे त्यावेळेसचं वचन होतं. आजचं वेळचं वचन काय आहे की आता मी चाललोय, पण मी तुमच्यासाठी पाराक्लेत पाठवतोय. मी तुमच्यासाठी काय करतोय? पाराक्लेत पाठवतोय. मी तुमच्यासाठी सहाय्यक पाठवतोय. मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतोय. त्या पवित्र आत्म्याचा शोध तुम्ही करत आहात का? कारण की तो पवित्र आत्म्याचा शोध जर तुम्ही करताल तर तो तुम्हाला सगळं काही समजून सांगेल. Without Holy Ghost we will not be able to understand nor believe the word of the Lord. पवित्र आत्म्याशिवाय देवाचं वचन आपल्याला समजू शकत नाही, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. हालेलुया. आणि हा पवित्र आत्मा पण थोडाच काळ अजून आपल्या सोबत आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्त शरीरामध्ये तो म्हणतो की थोडा वेळ मी तुमच्या सोबत आहे, पवित्र आत्मा आज आपल्या सोबत आहे, हा पण थोडा वेळ आहे. टाइमचा फेज समजून घ्या. वी आर एक्झॅक्टली इन टू दॅट टाइम फेज. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? शरीरामध्ये होता. आणि शरीरामध्ये असताना त्याच्या लोकांना तो सांगत आहे की मी अजून थोडा वेळ तुमच्या सोबत आहे, मग तुम्ही मला शोधताल तरी मी तुम्हाला सापडणार. तशाच रीतीने आज आपल्यासोबत कोण आहे? पवित्र आत्मा आहे. आणि थोडा काळ पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. नंतर लोक पवित्र आत्म्याचा शोध करतील पण त्यांना तो भेटणार नाही, त्यांना तो भेटणार नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आजच वेळ आहे की तुम्ही शोधा. कारण की प्रभूने तुम्हाला शोधलेला आहे, तर मग तुम्ही आता त्याच्या वचनामध्ये त्याला शोधा. हालेलुया. प्रभूने मला शोधलेलं आहे, मला त्याने सापडलेलं आहे, त्याने माझं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे, त्याने मला घाणीतून वाचवलेलं आहे, त्याने माझा स्वभाव बदललेला आहे, त्याने माझे विचार बदललेले आहे. आता मी काय वाईट कामं करत नाही, याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात का? या गोष्टी झाल्यामुळे तुम्ही प्रभूसाठी वेडे झालेले आहात. प्रभूसाठी तुमचं प्रेम अजून वाढलेलं आहे. तुम्ही अजून प्रभूला त्याच्या वचनामध्ये शोधता. तुम्ही अजून प्रार्थनेमध्ये जाऊन त्याला बघण्याचा प्रयत्न करता. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, बघा, तुमच्या आणि माझ्या भोवती ज्या काही गोष्टी होत आहे हे तुम्ही आणि मी बघणं गरजेचं आहे. कारण की सगळ्यात पहिलं बायबल जिथं कुठं लिहिलं आहे, संदेशामध्ये ते कुठं लिहिलेलं आहे? नभो मंडळामध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरं बायबल ह्या निसर्गामध्ये लिहिलेलं आहे. या निसर्गाकडे बघून तुम्ही सध्याची परिस्थिती समजून घ्या की भावी परिस्थिती कशी येणार आहे. हालेलुया. आजपर्यंत मला सांगा की 35 डिग्री टेम्परेचर कधी क्रॉस होत होतं? 35 डिग्री टेम्परेचर क्रॉस व्हायचं? आज टेम्परेचर किती आहे? 40, 42.
तुम्ही जर अजून साऊथला गेला तर तिकडे 45 टेम्परेचर जातं. 45, 46, 48. काय होत राहिले देवाच्या लेकरांनो? टाइम, परिस्थिती समजून घ्या. त्या काळामध्ये देखील असंच होत होतं. लोकांना समजेना की अरे हा बाबा, हा माणूस, याला काय वेळ लागलाय का? हा का होडी बांधतोय? हा का होडी बांधतोय? काय एवढी गरज आहे याला होडी बांधण्याची? का हा आमच्या मागे लागलेला आहे की होडीमध्ये या, मला मदत करा? कारण की त्याला मदत करणे, त्याला हात लावणे म्हणजेच आपला जीव वाचवणे होतं. त्याला हातभार लावणे, त्याला मदत करणे म्हणजे त्या होडीमध्ये काय होती? एंट्री होती. आणि जो त्या होडीमध्ये एंट्री होती तो सुरक्षित होता. पण त्यांनी त्या गोष्टीचा शोधच घेतला नाही. ते लोक थट्टा करत राहिले, ते लोक मजाक उडवत राहिले. आमच्या आयुष्यामध्ये आमच्या बापदादांनी पाऊस कधी पाहिलाच नाही, असं होणारच नाही. कारण की तोपर्यंत नोहाच्या काळामध्ये पाऊस पडला नव्हता. आणि असं काही होईल याची कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं. आज आपल्याकडे पाऊस पडतो. आज जर तुम्हाला जर कोणी म्हटलं की पाऊस वरतून नाही येत, कुठून येतो? जमिनीतून झऱ्यासारखा येतो, तर तुम्ही विश्वास ठेवताल का? विश्वास ठेवताल? पण त्या काळामध्ये पाणी जमिनीमधून येत असे आणि म्हणून वरतून येईल हे कधी घडलंच नव्हतं. म्हणून असं काही होईल यांना किंचितही कल्पना नव्हती. आणि कल्पना नसल्यामुळे त्यांनी कधी त्याचा शोध घेतला नाही. नोहा सांगते कधी डिस्कस केलं नाही. बाबा आम्हाला थोडं सांग, हे का करतो तू? तुला कुणी सांगितलं? तुला कुठून कळलं हे बांधायचं? तू का असं वेगळा करतोय? नोहाने त्याला सांगितलं नसतं का? नोहा तर संदेष्टा म्हणतो नोहा 120 वर्ष प्रचार करत होता. अरे बाबांनो, दादांनो, ताईंनो, माईंनो, माझ्याकडे या, मला मदत करा, हातभार लावा आणि होडीमध्ये या. Now listen very carefully. त्या होडीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी आले. नोहाचा परिवार सोडून कोणीही त्या होडीमध्ये आलं नाही. द अल्टिमेट क्रिएशन ऑफ गॉड, द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड, परमेश्वराची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे काय? मनुष्य. परमेश्वराची 7 दिवसामधले सर्वोत्तम निर्मिती म्हणजे कोण होता? पण मनुष्य त्या होडीमध्ये आला नाही, नोहाच्या परिवाराला सोडून. नोहाचा परिवार तो होस्ट होता, कोणी गेस्ट आलंच नाही. नोहाचा परिवार होस्ट होता, आमंत्रण सगळ्यांना दिलं होतं, पण गेस्ट कोणीच नाही आलं. आले कोण? जनावर. ते वाचले गेले. त्या लोकांनी त्यांचा शोधच घेतला. नोहा तू असं का करतो? काय असं कारण आहे? आम्हाला सांग. कारण की त्या काळचा, त्या वेळचा संदेश नोहा होता. आज देवाच्या लेकरांनो, तुम्हाला परिस्थितीकडे बघून हे असं का होतंय? काय चाललंय? मी काय केलं पाहिजे? मी प्रभूला समजून घेण्यासाठी काय करू? प्रभूने जर मला नवीन जीवन दिलं तर मी काय करू त्याचं? नवीन जीवन भेटणं आणि पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा होणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. काय? 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना वाटतं की मला नवीन जन्म भेटला म्हणजे मी पवित्र आत्म्याने भरली गेले. असं नाहीये. बायबल काय सांगतं यशायाच्या पुस्तकामध्ये की मी तुला नवीन हृदय देईन.
नवीन आत्मा देईल, नवीन हृदय देईल, नवीन आत्मा देईल आणि मग त्याच्यामध्ये माझा आत्मा टाकेल. यशकेल 36:26-27 मध्ये तुम्ही वाचू शकता. यशकेल 36:25-26-27. काय लोकांना वाटतं की मला नवीन हृदय, नवीन आत्मा भेटला, मी नवीन जन्म पावलो म्हणजे मी ख्रिस्ताचा झालो. नो, ती गोष्ट घडल्यानंतर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही पवित्र आत्म्याचा शोध घेतला पाहिजे. पवित्र आत्म्यासाठी तुम्ही वेडे झाले पाहिजे. हालेलुया. कारण की आज तुमच्या आणि माझ्या काळामध्ये जर कोणी कार्य करत आहे तर तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार नाही देवाच्या लेकरांनो, तुम्ही त्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहू शकणार नाहीत. कारण की पवित्र आत्मा दिलाच याच्यासाठी आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही शिक्का मोडतब केले जावे त्या शेवटच्या दिवसापर्यंत. इफिस 4:30. पवित्र आत्मा देवाच्या लोकांना दिलायच याच्यासाठी की ते शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे कोणता दिवसपर्यंत? पवित्र आत्मा घेऊन जाईपर्यंत ते शिक्कामोर्तब केले गेलेले आहेत. पण पवित्र आत्मा भेटतो कोणाला देवाच्या लेकरांनो? जो त्याचा शोध करतो, जो त्याचा शोध झटून करतो, जो त्याला शोधतो की पवित्र आत्मा प्रभू मला पाहिजे. प्रभू तुझं वचनामध्ये दिलंय प्रभू की मला तू सहाय्यक पाठवणार आहे. कुठं आहे तो सहाय्यक प्रभू? मला तो माझ्यामध्ये पाहिजे. तू सांगितलं आहे की जग त्याला बघू शकणार नाही पण तू पाहशील, तो तुझ्या सोबत असेल, तुझ्या आतमध्ये असेल. मला पाहिजे प्रभू. मग मला तुझं वचनाचा उलगडा करण्यासाठी मला तुझा आत्मा पाहिजे. आज देवाच्या लेकरांनो, आपलं जीवन कुठे चाललं आहे? आपल्या जीवनाकडे आपण कोणत्या दिशेने चाललो आहे? आपला वेळ कशामध्ये आपण घालवत आहे? जी गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये आपला वेळ आपण घालवतो. जी गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये आपला वेळ आपण घालवतो. प्रभूने तुम्हाला तारण दिलेलं आहे. ते तारण तुम्हाला मोलाचं नाही वाटत का? की तुम्ही त्याला जपून ठेवावं, त्याचं रक्षण करावं का त्याला तुम्ही असं हरवून टाकावं? अरे सोन्याची चेन हरवली होती, ती सापडली, त्याला किती तुम्ही सांभाळून ठेवता आता? अरे माझे 2000 हरवले होते, आता सापडले, अरे मी त्याला किती आता सांभाळून ठेवतो? पण तारणाचं काय? तारणाचं काय जे प्रभूने तुम्हाला दिलं? त्या तारणाचं काय? त्याच्याकडे तुम्ही किती लक्ष देत आहात? त्याला तुम्ही किती सांभाळून ठेवतात, किती जपून ठेवत आहात त्याला? हालेलुया. कारण की देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्यामध्ये येतो, बायबल काय सांगतं ऐका. वेळ अभावी मी जास्त डिटेलमध्ये आता मी वचनामध्ये जात नाही, मी तुम्हाला फक्त रेफरन्सेस सांगतो, ऐकून घ्या. ज्यावेळेस तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये येतो, तो देवाचा आत्मा या गोष्टीचा शोध करत नाही की मला कुठे चांगली प्रॉपर्टी कमावता येईल, मला कुठे चांगल्या डिग्र्या घेता येईल, मला कुठे चांगला मोठे मोठे जॉब्स घेता येईल. त्याची पहिली प्रायोरिटी बनते की मला कुठे देवाचं वचन ऐकायला येईल, मला कुठे आराधनालय आहे, मला कुठे चर्च आहे, हो मला कोणता असा जागा आहे की जिथे मला चर्चला जायला भेटेल, कोणता असा जॉब मला आहे की मला तिथे चर्चला जायला परमिशन भेटेल. हालेलुया. देवाचा आत्मा शोध काय करतो की मला देवाच्या गोष्टी कुठे ऐकायला भेटतील आणि देवाचं वचन मला कुठून प्राप्त होईल. हालेलुया. तो आत्मा जगाच्या गोष्टी नाही, तो आत्मा वरच्या गोष्टींचा शोध घेतो. कुठल्या गोष्टींचा शोध घेतो? वरच्या गोष्टींचा, म्हणजे स्वर्गातल्या गोष्टींचा शोध घेतो. हालेलुया. हेच तर पौल सांगत आहे
कलसेकराच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायामध्ये तो म्हणतो, सीक नॉट द थिंग्स ऑफ द वर्ल्ड, पण तुमचं मन तुम्ही आकाशाच्या स्वर्गाच्या दिशेने लावा, म्हणजे तुम्ही स्वर्गाच्या गोष्टींचा शोध घेताल. हालेलुया. तुमचा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म, ख्रिस्तामध्ये तुमचं तारण याच्यासाठी झालेलं आहे की तुम्ही वरच्या गोष्टींचा शोध घ्यावा, कारण की तुम्ही तिथून आले होतात आणि तुम्ही तिकडेच परत चाललेले आहात. हालेलुया. तुम्ही तिकडून आले होतात, पण रस्ता भटकल्यामुळे आपण या जगात अडकून गेलो. रस्ता भटकल्यामुळे आपण जगात अडकून गेलो. पण हे आपलं शहर नाहीये, हे आपलं घर नाहीये. वी हॅव नो मोर कंटिन्युइंग ऑफ द सिटी ऑन दिस अर्थ, बट वी लुक टू द वन दॅट इज कमिंग. ही पृथ्वीवरती आपलं घर ठिकाणा नाहीये, पण जे येतंय आपण त्याच्याकडे त्याचा शोध घेत आहोत. आणि मग आपण घेतोय का, हा प्रश्न आज मला तुम्हाला विचारायचा आहे. हालेलुया. त्या बाईचं जीवन बरोबर नव्हतं, त्या बाईचं जीवन बरोबर नव्हतं आणि सर्व दुष्ट आत्म्याने पिडलेलं तिचं जीवन होतं. तिचं जीवन कसं होतं? दुष्ट आत्म्याने पिडलेलं जीवन होतं. तिला प्रभूमध्ये नवीन जन्म पण प्राप्त झाला नव्हता, पण ज्यावेळेस ती प्रभूशी बोलत होती त्या विहिरीवरती, ती म्हणत होती की ज्यावेळेस तो संदेष्टा येईल तो आम्हाला सर्व गोष्टी समजून सांगेल. ती कोणाची वाट बघत होती? तिचं लक्ष कोणाकडे होतं? जीवन मैला होतं, जीवन दुर्गंधीने भरलेलं होतं, जीवन घाण होतं. योहानाचा शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये तुम्ही ते कॉन्व्हर्सेशन वाचू शकता. 20 वचनाच्या पुढे ते कॉन्व्हर्सेशन तुम्ही वाचू शकता. त्या विहिरीवरच्या बाईचं, शोमरोनी स्त्रीचं आणि प्रभू येशूचं, तिचं जीवन बर्बाद झालेलं होतं, पण तिच्या मनामध्ये होतं की तो संदेश आल्यावरती तो माझं जीवन मला सांगेल कसं रिपेअर करायचं आहे. हालेलुया. तिच्या मनामध्ये ती कुतूहलता होती आणि म्हणून ज्या प्रभू येशू संगती ती बोलत होती, ती म्हणते की तो संदेष्टा आल्यावरती मला समजून सांगेल. प्रभू येशू म्हटला, संदेष्टाची वाट नको बनू, तो मसीहा मीच आहे. आमेन. तो मसीहा मीच आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस त्या मसीहाला ती भेटली, तशीच जीवन जगत राहिली का? तशीच जीवन जगत राहिली का? नो. तिला कळलंय की मी हरवले होते, पण याने मला शोधून काढलंय, आता मला परत हरवायचं नाहीये, कारण की हे मला खूप मोलाने भेटलंय, हे खूप मोलाने मला भेटलंय, मला हे परत आता हरू द्यायचं नाहीये. आमेन. देवाच्या लेकरांनो, जक्काय जो त्याच्या जीवनामध्ये खूप यशस्वी व्यक्ती होता, पण ज्यास प्रभूला भेटला तो म्हटला की ज्याच्याकडनं मी घेतलंय त्याला मी काय 4 पट परत करून टाकतो. प्रभू म्हटला, आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. हालेलुया. कारण की का जक्काय म्हटलं, अरे मला जे भेटलेलं आहे, मी तर हरवलेलो होतो, पण आता जे मला भेटलंय आता मला ते हरवू द्यायचं नाहीये. हे तर कवडी का मोल आहे, जाऊ द्या, एक काय 4 पट जाऊ दे, कारण की जे मला भेटले मला ते गमवायचं नाहीये. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, जी स्त्री त्या दुश्मनांच्या देशात राहत होती आणि सर्व वाईट गोष्टीमध्ये अडकलेली होती, कोण? राहाब, जिच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे, जिने त्या जासूदांना मदत केली होती. आता मला सांगा, ज्यावेळेस ती वाचली गेली, डिड शी कंटिन्यू द सेम प्रोफेशन इवन इन इस्रायल? तिचा व्यवसाय एकच होता,
तिचा व्यवसाय एकच होता. पण तिचं घराणं वाचल्यानंतर तिने तो व्यवसाय चालू ठेवला का? ती म्हटली मी बर्बाद झालेले होते, पण यांचा परमेश्वर मला भेटलेला आहे. आता मला परत त्या तारणाला गमवायचं नाहीये. हालेलुया. ते तारण तुम्हाला प्राप्त झालंय का? ते प्रभू सोबतचं नातं तुम्हाला प्राप्त झालंय का? तुम्ही त्या प्रभूला ओळखलं आहे का? तुम्ही त्याच्यासोबत वन ऑन वन भेटलेले आहात का? त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे का? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत तो अनुभव तुम्हाला येणार नाही, तुम्ही त्याचा शोध घेऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येणार नाही, तुम्ही त्याच्यासाठी वेडे होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येणार नाही, तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये पडू शकणार नाही. हालेलुया. जगाच्या गोष्टीवरती प्रेम आपल्याला काढायला लागत नाही. जगाच्या गोष्टीवरचं प्रेम आपल्याला काढायला लागत नाही. प्रभूचं प्रेम आलं ना की ते ॲटोमॅटिक प्रभूचं प्रेम शोधतं. जगाचं प्रेम असंच निघून जात आहे. हालेलुया. म्हणून मी कधी आजपर्यंत आपल्या चर्चमध्ये कोणाला सांगितलं का बाबा तू असं करू नको, असं करू नकोस, असे कपडे घालू नकोस, तसं करू नकोस? नो, आय डोंट फोर्स. मी फोर्स करत नाही, मला करायला आवडत नाही. हा वचन सांगतो, प्रभूने तुमच्यात कार्य केलं तर ठीक, नाही केलं तर प्रार्थना करू की प्रभू त्या वेळेमधून तुम्हाला बदलेल. बाप्तिस्माच्या प्रचारामध्ये हेच सांगितलंय ना मी. कुणी सांगितलंय म्हणून करू नका, कुणी सांगितलंय म्हणून करू नका. तुम्ही शोधा की प्रभू मला काय सांगतो. प्रभू तुमच्याशी बोलेल, प्रभू तुम्हाला सांगेल माझी मुलगी आहेस तू, असे कपडे घालता कामा नये. माझी मुलगी आहेस तू, अशा रीतीने दिसता कामा नये. माझी मुलगी आहेस तू अशा टाईपमध्ये राहता कामा नये. माझा मुलगा आहेस तू असा दिसला पाहिजे. माझा मुलगा आहेस तू, अशा गोष्टी तू नाही केल्या पाहिजे. माझा मुलगा आहे तू, मी तुला निवडलेला आहे. माझी इच्छा आहे की तू असं राहावं. प्रभू तुम्हाला सांगेल. हालेलुया. मग तुमचं कपडे घालण्याची स्टाईल ॲटोमॅटिक चेंज होऊन जाईल. तुम्हाला सांगायला लागणार नाही. तुमचं प्रभूचा तेज तुमच्यावरती एवढा येईल की अजून कोणतं मसाजचं आणि फेशियलचं आणि क्रीम पावडर फाउंडेशनचं तेज लावायला तुम्हाला आवडणार नाही. हालेलुया. जर तुम्ही प्रभूला बायबलमध्ये शोधा, तुम्ही म्हणता अरे बाबा लिपस्टिक तर फक्त एकच बाईनी लावली जिने सगळ्या देवाच्या माणसाला मारून टाकलं. मी अशा बाईला का कॉपी करू? मी अशा बाईला का कॉपी करू की जिने देवाच्या माणसाला मारलं आणि ती लिपस्टिक लावणारी होती आणि लिपस्टिक लावून परमेश्वराच्या लोकांना आकर्षित करत होती, फसवत होती. मी का तिच्यासारखं करू? हालेलुया. अरे मी तर प्रभूचा निवडलेला आहे, प्रभूला या गोष्टी नाही आवडत, तर मी का करू मग असं? प्रभूला नाही आवडत मी त्यांच्यासोबत फिरावं, प्रभूला नाही आवडत मी त्यांच्या संधी उठावं बसावं, तर मी का जाऊ मग तिकडे? ॲटोमॅटिक तुमची संगत बदली व्हायला चालू होईल. ॲटोमॅटिक फाटलेल्या जीन्स कपाटामधून निघून जातील. ॲटोमॅटिक लोवेस्ट जीन्स कपाटामधून गायब होऊन जातील. प्रभूला आवडत नाही. नाही तर जीन्स खाली, आतली जीन्स पहिले बाहेर दिसते. आतली पॅन्ट बाहेर दिसते, बाहेरची पॅन्ट खाली दिसते. निघून जातील. का? कारण प्रभूला आवडत नाही. माझ्या प्रभूला आवडत नाही, चालत नाही. हालेलुया. जगाचं प्रेम काढून टाकायची गरज नाही लागत. ज्यावेळेस प्रभूचं प्रेम येतं, प्रभूचं प्रेम एवढं वाढतं की जगाच्या प्रेमाकडे लक्षच राहत नाही, ते असंच निघून जात आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभूने तुम्हाला तारण दिलं आहे. तो तुम्हाला बदलेल. तुमचं उठणं बसणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचा व्यवहार. द अदर डे आय वॉज स्पीकिंग विथ माय सन. माझ्या मुलासंगती मी बोलत होतो आणि मी त्याला सांगत होतो की आपल्या बॉडीला देवाने सगळ्याला प्रोटेक्शन दिलं आहे, पण जिभेला डबल प्रोटेक्शन दिलं आहे. जिभेला
डबल प्रोटेक्शन दिले, दाताचं पण दिलंय, होटाचं पण दिलंय. बाहेर येता कामा नाही ती. हां, बाकीला सगळ्याला सिंगल प्रोटेक्शन्स आहे. बोटांना नखाचाच प्रोटेक्शन्स आहे. आय लीडला फक्त आय लीडचं आहे. पण जीभला डबल प्रोटेक्शन आहे. डेंजर आहे. मला डबल प्रोटेक्शन पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांना, आय एम क्लोजिंग दिस विथ अ क्वेश्चन. प्रभूने तुमचं तारण केलेलं आहे. प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रभूने तुम्हाला शोधून, जगाच्या गर्दीमधून तुम्हाला शोधून काढलंय. हा मुलगा पाहिजे, तो दादा पाहिजे, ते ब्रदर पाहिजे, तो लेकरू राहता कामा नाही, त्याला मी बाहेर काढणार आहे. ओ ते आई मागे राहता कामा नाही, त्यांना निवडून काढायचंय. ओ या ताई मागे राहता कामा नाही, मला निवडून काढायचंय. ते माझे आहेत, ते माझे आहेत. अरे माझे आहेत, प्रभूने शोधून काढले. पण आता जे माझे आहेत ते प्रभूला शोधतायत का? जी बाईमध्ये 7 दुष्ट आत्मे राहत होते एका टाइम मध्ये, तिचं घर म्हणजे दुष्ट आत्म्याचं घर होतं. कोण? म्हणून बायबल वाचा. हालेलुया. एक टायमाला जिचं घर कोण होतं? तिचं शरीर म्हणजे भूताचं घर होतं. तिचं हृदय म्हणजे भूतांचं घर होतं. आणि एक नाही 7 भूत तिच्यात राहत होते. पण प्रभू म्हटला माझ्या लेकरासाठी मला जायला लागेल. प्रभू तिला भेटायला गेला आणि प्रभूने तिला आजाद केलं. ती म्हटली प्रभू तू मला आजाद केलेलं आहे, नवीन जीवन मला भेटलेलं आहे, आता मी तुला सोडणार नाही. माझं हृदय तुझं मंदिर आहे, मी ते मंदिर बनून राहणार. शेवटपर्यंत तिने सोडलं नाही. प्रभू मेल्यानंतर पण सोडलं नाही. त्याला मेल्यानंतर पण सगळ्यात पहिले ती बाई त्या प्रभूला बघायला, त्याचं दर्शन घ्यायला गेली. ती शोधायला गेली, माझा प्रभू कुठे आहे, माझा प्रभू कुठे आहे. ज्यावेळेस प्रभू दिसेना तो म्हणू लागला, ओ माळी दादा माझ्या प्रभूला कुठे ठेवलेला आहे? माझा प्रभू मला दिसत नाही, माझा प्रभू कुठे आहे? आज त्या प्रभूला तुम्ही शोधता का? आज ती व्याकुलता, ज्या बाईचं घर दुष्ट आत्म्याने भरलं होतं, पण ज्या प्रभूने तिला मोकळं केलं, ती म्हटली आता याच्या पुढे या मंदिरामध्ये केवळ प्रभू तू राहणार आणि मी तुझा शोध घेत राहणार. ज्यावेळेस तिला प्रभू दिसला नाही, ती शोध घेत राहिली. आपण कोणत्या गोष्टीचा शोध घेतोय? दररोज तुम्ही त्या प्रभूचा शोध घेता का? बायबल वाचून, प्रार्थना करून वाचता का बायबल? दररोज वाचता बायबल? वाचा, दररोज बायबल वाचा. दररोज गुडघ्यावरती प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगितलंय मागच्या रविवारी देखील, तुम्ही दिवसातून किती वेळ प्रार्थना करता? 2 वेळेस 3 वेळेस प्रार्थना करता की नाही? करा. नसेल करता सकाळ दुपार संध्याकाळ जेवता तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र प्रार्थना तर करा. त्याच्यातून एक प्रार्थना अशी ठेवा ज्याच्यामध्ये कोणाचंच नाव मी घेणार नाही. ना माझ्या आईचं, ना माझ्या वडिलांचं, ना माझ्या बायकोचं, ना माझ्या पतीचं, ना माझ्या लेकरांचं. मी फक्त माझ्या निर्माणकर्त्याचं नाव घेणार. मी केवळ त्याची स्तुती करणार. मी केवळ त्याचा धन्यवाद करणार. जे उपकार त्याने माझ्यावरती केलेले आहेत, जी करुणा त्याने माझ्यावरती केलेली आहे, मी केवळ ती घोषित करत राहणार. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभूने तुम्हाला मोकळं केलेलं आहे. तुमचं हृदय, तुमचं शरीर, तुमचं हृदय, त्याच्यामध्ये प्रभूला तुम्ही मंदिर म्हणून त्याला बसवलं आहे का? दररोज तुम्ही त्याचा शोध घेता का? कुठे घेता शोध? या एरियामध्ये जाऊन, त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला प्रभू भेटणार नाही. तुमच्या खोलीमध्ये जा, तिथे बायबल उघडा, बायबल वाचा, डोळे बंद करून प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला भेटेल. प्रभू तुम्हाला भेटायला येईल. प्रभू तुम्हाला आशीर्वादाने भरेल. देवाच्या लेकरांनो, का तुम्ही फक्त आपल्या जीवनामध्ये बिझी राहणार आहात का? आपल्या जीवनाचा शोध करत राहणार का? आता मी काय करू? आता मी कुठे जाणार? आता कसं करू? जीवनाचं रहाडगाडगं असंच आहे, ते संपत नाही. चिंता, काळजी,
टेन्शन हे संपणार नाहीत. समुद्राच्या किनारी उभं राहायला बरं वाटतं ना, मजा वाटते ना, पण जेवढं समुद्राच्या किनाऱ्याजवळ जाताल तेवढं काय, समुद्र चिखलच बाहेर तुमच्या पायावरती फेकत राहणार. एक लाट येणार, पाणी येणार आणि मग तुमचे पाय हळूच त्या रेतीमध्ये जाणार, अजून रेतीमध्ये जाणार. समजतंय? हे जीवनाच्या गोष्टी चालत राहणार, पण त्याच्यामुळे तुम्ही स्वर्ग मिस करू नका. डोंट मिस द रॅप्चर. बस स्टँडवरती गेल्यानंतर माझा बस कोणत्या फलाट क्रमांकावरती आली शोधतो ना आपण, माझी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार आहे, प्लॅटफॉर्म नंबर 4 क्या, प्लॅटफॉर्म नंबर 4 क्या, प्लॅटफॉर्म नंबर 5. अरे 6 नंबर आली की धावपळ सुरू, मग अरे इधर से उधर जाओ. रॅप्चर ची फ्लाईट कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे, यू डोंट नो दॅट. तुम्हाला ठाऊक नाही, मलाही ठाऊक नाही, पण तुम्ही रॅप्चर घेऊन जाणाऱ्याचा शोध करा. तो तुम्हाला बरोबर प्लॅटफॉर्मवरती आणेल आणि बरोबर त्या फ्लाईटमध्ये बसून घेऊन जाईल. हालेलुया. म्हणून वेळ अजून हाती आहे. द गुड न्यूज इज, पॉल म्हणतो आजच तारणाचा दिवस आहे, उद्या नाही. आज तुमचं जीवन समर्पित करायला तयार आहात का? तुम्ही कसे असाल आत्ताच्या या घडीपर्यंत, इट डझंट मॅटर, पण आर यू रेडी टू सरेंडर हिम टुनाइट? आज रात्री तुम्ही त्या प्रभूला समर्पित व्हायला तयार आहात का? इफ यू आर रेडी, तर तो पण रेडी आहे तुम्हाला वेलकम करायला, त्या बापासारखा तुम्हाला जवळ करण्यासाठी, त्या बापासारखा तुम्हाला मिठीत घेण्यासाठी, त्या बापासारखा जो तुम्हाला हुडकून लावणार नाही, पण तो तुम्हाला त्या घरामध्ये वेलकम करेल. हालेलुया. माय डिअर पीपल, दॅट इज ऑल राईट. आपण सर्वजण उभे राहूया आणि पुन्हा त्या प्रभूला सांगूया, प्रभू तुम्हाला शोधून काढलेलं आहेस. थँक्यू जीसस. मी हरवलेलो होतो, त्या हरवलेलं मेंढरू मी होतो, पण मला शोधून काढलेस. पण आता तुम्हाला शोधून काढलंयस ना, तर मग आता मला तुझा शोध करू दे. आमेन. देवाचा शोध कुठे करणार तुम्ही? देवाच्या वचनामध्ये आणि तुमच्या गुडघ्यावरती. जसा शौल संदेशाचा शोध करत होता, देवाच्या कृपेनं, देवाच्या लोकांनो, देवाच्या कृपेने आज आपल्याला संदेष्टा, या शेवटचा काळचा संदेष्टा कोणी माहिती पडलंय. प्रभूने त्याला सर्व गोष्टी सांगून ठेवल्यात की आपण काय केलं पाहिजे. म्हणून बायबल वाचा आणि संदेश ऐका. तो संदेष्टा ओरडत राहिला, पण लोकांना समजलं नाही, लोक त्याची थट्टा करत राहिली. योहान बाप्तिस्मा करणारा योहान येऊन ओरडून गेला, पण यहुदी लोक मसीहाला समजू शकले नाही. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांना संदेष्टा येऊन गेला आहे, देवाचं मनोगत त्याने व्यक्त केलेलं आहे, सगळे रहस्य मोकळे झालेले आहेत, पण तुम्ही त्याचा शोध करा, म्हणजे तो तुम्हाला लवकर सापडेल. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू.